सोपी गोष्ट नाही आणि एवढ्या महाराष्ट्रामधून या ठिकाणी वाचक सूचक मंडळी येणं तेही सोपं नाही, पण या ठिकाणी त्यांच्या कार्यातून या ठिकाणी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत, म्हणून सर्वप्रथम त्यांना कोटी कोटी असे असणारे धन्यवाद आणि त्यांच्या चरणावर नतमस्तक. कारण या ठिकाणी धन्य तोची ग्राम जेथे हरीचे दास, धन्य तोची वंश भक्ती भाग्य, ब्रह्मज्ञान जेथे असे घरोघरी, धन्य नर नारी चतुर्भुज. कारण अशा या पावन भूमीमध्ये एक अशी असणारी वैराग्य मूर्ती संत श्रेष्ठ माऊली यांच्याही चरणावर या ठिकाणी मी नतमस्तक होतो आणि या पावन भूमीमध्ये अशी असणारी ही सेवा करण्याचा योग बहु अवघड आहे संत भेटी. कारण माणसाला संत भेटी खूप आवड आहे महाराज, पण खरोखर सत्संगतीमध्ये माणूस जर लागला तर हे अवघड नाही. कारण आज हे आम्हाला प्रत्ययात आले, हे अवघड नाही. फक्त एकच पाहिजे की संताची संगत पाहिजे. संत संगत जर असलं तर कुठलंच कार्य या ठिकाणी अघटित नाही, ते घडू शकते. आणि ते आज या सर्व उपक्रमामुळे या ठिकाणी आम्हाला घडलंय, म्हणून तुम्हा सर्वांचे धन्यवाद या ठिकाणी करतो आणि आपल्या कथेकडे वळतो. कारण सुग्रीव राजा त्या ठिकाणी किष्किंधेला जाण्याची आज्ञा मागत होते, त्यावेळेस रामरायांनी सांगितलं, अरे बाबा तुम्ही जाताय गोष्ट खरी आहे, पण तसं जाऊ देता येते का? पाहुण्या घरी आले त्यानंतर तसं जाऊ देता येत नसतंय, म्हणून तुम्ही या ठिकाणी जेवण करून जा अशी आज्ञा दिल्याच्या नंतर सुग्रीव राजा म्हणजे हरकत नाही. मग त्यावेळेस सांगायला असेल ही सर्व मंडळी त्या ठिकाणी पंक्तीला बसली आणि बसल्याच्या नंतर काय झालं? जेवण तर आपण दररोज करतो, कारण जेवण करण्याची पद्धत वेगळीच असते. आजचं जेवण, कारण आज एक पर्व आहे, या पर्वापैकी एक असा तर नरसिंह भगवंताचं पर्व आणि या पर्वावर हा कार्यक्रम योजला आहे. किती महत्भाग्य महाराज, काय आपण या मागच्या जन्मामध्ये काय पुण्य केलं असेल की आज या ठिकाणी या पर्वावर आज हा योग आला आहे. कारण हे सोपं नाही, कारण जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा विठ्ठले कृपा केली. कारण मागच्या जन्मामुळेच आपलं काहीतरी किंचित कुठे ना कुठेतरी किळभरातलं कुठेतरी नाथा असलं पाहिजे. त्या योगाने आपण आज या ठिकाणी सर्वजण जमलोय. ही सोपी गोष्ट नाही, साधी गोष्ट नाही. आम्ही आहो औंढा नागनाथ. कारण परमेश्वर महाराज तुम्हाला एक विनंती, आता हिंगोली जना म्हणायचं नाही, कारण औंढा नागनाथ हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. म्हणून विनंती करतो, तुम्हाला आश्वासन देत नाही किंवा आज्ञा करत नाही, कारण मी लहान आहे, रंग आहे, पामर आहे, म्हणून मी आज्ञा करू शकत नाही. पण या भोलेनाथाचं एक 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असल्यामुळं तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो की आमचं औंढा नागनाथच हे नाव त्या ठिकाणी जाहीर झालं पाहिजे. म्हणजे औंढा नागनाथ आले की म्हणजे तुम्हाला कळालं पाहिजे की ह्या जोडे आहेत. म्हणून एवढी विनंती करतो. आणि त्या ठिकाणी या ठिकाणी कारण आपण जमलोय, पण जेवण आपण दररोजच करत असतो, पण जेवण्याची एक पद्धत आहे. कारण या ठिकाणी आज आपण महाप्रसाद ग्रहण करतोय, कशामुळे? कारण या ठिकाणी पंगत साधी आहे का? नाही ना, माऊलीची सुद्धा बोलले काय म्हणतात परमेश्वर महाराज हा समर्थाची पंक्ती भोजने, ही साधी गोष्ट आहे का महाराज? सांगा ना, ही समर्थाची पंगत आहे. या समर्थाच्या पंक्तीमध्ये एक जरी घास आपल्या कशेमध्ये जर उतरला तर त्या ठिकाणी आपली चतुष्टय अंतःकरण त्या ठिकाणी शुद्ध होत असते. म्हणून हे महापर्वावर असा आपल्याला आलेला योग, आणि या योगामध्ये त्या ठिकाणी सर्वांची पंगत त्या ठिकाणी बसली. बसल्यावर काय झालं? जटवाडी सुमेधा प्रतिवता
बरं, नाही तर मग त्याच्यात मजा येत नाही. सुगरण छान आहे आणि जेवणाला जर नसेल तर काय उपयोग आहे महाराज. मग तसं त्या ठिकाणी अशा प्रकारे सर्व अयोध्या नगरीमध्ये अशा प्रकारे रामरायाच्या घरातील कुटुंब त्या ठिकाणी असा कारण सर्व कार्यरत झालेले, कोणी तूप वाढू लागले, कोणी पत्तरवाडी वाढू लागले, कोणी त्या ठिकाणी असं सर्व काही त्या ठिकाणी वाढवत असताना एवढं काय तूप वाढू लागले. मग काय झालं महाराज, नाना नाही ना. आपलं भाग्य आपण या पृथ्वी तलावर असताना भगवंताचं नाम चिंतन करत असताना रामराया स्वतः या ठिकाणी हजर झालेले. किती महान भाग्य म्हणावं लागलं. आणि या ठिकाणी असं असताना की पंक्तीला वाहन चालू होते. मग काय झालं महाराज, पवित्र शरयूचे माझी मिश्रिता सुखणे वळ ते सेविता सुख केवळ पारे सुखा स्वानंदाचा शरयू नदीचे नीर. श्रोते सज्जन मायबाप, या ठिकाणी आंघोळ केली तर माणूस पवित्र होत आहे. गंगेमध्ये गंगेचे, यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन् सन्निधिं कुरु, माणूस पवित्र होतो. आणि त्याच गंगेचं उदक या ठिकाणी आपल्या हृदयामध्ये जर गेलं, आपण जर पिलं, अहो बाहेरून तर आज म्हणजे काय आपण पवित्र व्हालो आंघोळ केल्यावर, पण आतमध्ये प्राशन केल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय राहील म्हणजे शिल्लक मल विषय काही का राहणारच नाही. कारण अंतःकरण त्या ठिकाणी शुद्ध होईल आणि परमानंदाची प्राप्ती त्या ठिकाणी होईल. या उपरी श्री रघुवीर जय हो. बोलिला प्रीतीचे उत्तर म्हणे जाशी जो इच्छा तो मागणे प्रकार अमाज्ञा. सज्जन मायबाप, या ठिकाणी आपण सर्वजण आलात. रामराया या ठिकाणी विचारू लागलेले, तुमची तृप्ती झालेली आहे, जेवण जेवलात, पण तुम्हाला काही पुण्य लागत असेल, कोणाच्या मनामध्ये जर काही इच्छा असेल, निस्वार्थपणे या ठिकाणी मागा. असं रामरायाचं वचन ऐकल्याच्या नंतर कोण कोण काय मागते, कोण काय घेऊन जाते ते ऐकू. तव बोलती मधुरवाणी आजीची तृप्ती अनंत गुणी परिउयासे किंचित मनी ते फरिसा श्रवणी स्वामीला. मधुर वचन, मधुर वचन, साज आणि मवाळ, मिथिले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अशा मधुर स्वरामध्ये त्या ठिकाणी वाणीतून मुखारविंदातून काय शब्द बाहेर पडतात ते ऐकू. दही भात स्वयंचे करी भोजन करावे यमुनातीरी काजावतरणे द्वापरी कृष्णावतारी स्वामिया. पूर्वीचं काही जर असेल तर पुढच्या जन्मात मिळत असते, प्रत्येक या ठिकाणी आलेला आहे. खरे नाही, याच्यामध्ये काही चूक आहे का? अजिबात नाही. कारण या ठिकाणी आता जरी तृप्ती झाली नसतं तर दही काला भात खाओ. कारण म्हणजे काय, कुठं यमुना नदीवर खाओ असं वचन रामरायाने त्या ठिकाणी दिलंय. वचन ऐकोई श्रवणी हास्याने जानकी लागुनी गुणभूषण गौरपणी वत्सराखनी स्वामी ते. कारण ज्या ठिकाणी आज असणारे रामराया बोलल्याच्या नंतर हे वचन ऐकलं आणि सीता मातेला हसू आलं, गालातल्या गालात हसल्या. आणि हसल्याच्या नंतर त्या ठिकाणी कोण गायब होईल, कोण
म्हणून खेळ मांडी याला वाळवंटी हो. कारण या